परमार्थ करताय ना, जर तुमच्या परमार्थ करून करून बदल होत नसेल तर तुमचा परमार्थ चुकीचा आहे, समजून जा. तुम्ही जर परमार्थ करताय आणि तुमच्या अंतःकरणाची अवस्था बदलत नसेल तर तुमचा परमार्थ चुकीचा आहे, लक्षात ठेवा. तुमच्या अंतःकरणातले द्वेष, निंदा, मत्सर हे जर विकार नष्ट होत नसतील तर परमार्थ चुकीचा आहे, लक्षात ठेवा. कारण की नाथ महाराज सांगतात, न जाये चित्ता नित्य खटाटोप, न जाये चित्ता नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे देगा, हरिमुखी गातार परी चिंता. नाथ महाराज म्हणतात, न जायची ताठा नित्य खटाटो, रात्रंदिवस नामस्मरण करतोय, रात्रंदिवस देवाची पूजा करतोय, पण न जायची ताठा, अंतःकरणाचा अहंकार जात नाही. तर नाथ महाराज म्हणतात, जसं बेडूक रात्रंदिवस डराडरा करतो ना, त्या प्रकारे तुझी भक्ती आहे, त्या प्रकारे तुझं नामस्मरण आहे. म्हणून परमार्थाला लागला अगोदर अंतःकरण बदलायला शिका. अंतःकरणातले द्वेष, निंदा, मत्सर केले जावे आणि परमार्थाचा प्रपंच करणं बंद करा. मग माझा मुद्दा हा चालला होता की देवाने शरीर आपल्याला परमार्थ करण्याकरता दिले, पण आपण या शरीराने प्रपंच करतोय. संतांनी प्रपंचात परमार्थ केला आणि आपण परमार्थात प्रपंच करतोय. म्हणून सावध व्हा, त्या देवाला विसरू नका. देवाने सुंदर शरीर दिलंय आणि ऐका, त्या देवाची भक्ती का करायची हो, का करायची त्या देवाची भक्ती, तर इतर त्याला ज्ञान नाही म्हणून. याची देही घडे देवाचे भजन आणि करी ज्ञान नाही कुठे. दुसऱ्या देहाने भजन करता येणार नाही. कुत्र्याला रामकृष्ण हरी म्हणता येतं नाही, गाढवाला जे हरी करता येतं नाही, तो त्याला अधिकारही नाही. भजन करण्याचा अधिकार फक्त मानव जातीला आहे. कारण की तुम्ही आता सर्व शेतकरी बांधव आहात, तुम्ही आजपर्यंत प्रत्येक प्राणी पाहिला असेल, पण तोंड प्रत्येक प्राण्याला आहे, बरोबर ना. तोंड नाही असा प्राणी पाहिला का? तोंड नाही बाबा असा प्राणी तुम्ही पाहिला? अहो महाराज, एक काय आम्ही दोन दोन तोंडाचे प्राणी पाहिले. कोण दोन तोंडाचे? कोण? माणसं. मांडूळ हा आहे जागेवर. महाराज, अहो एक तोंड काय आम्ही दोन दोन तोंडाचे प्राणी पाहिले. मांडूळ तोंड नाही असा प्राणी आजपर्यंत आमच्या नजरेत आला नाही. मग माझा एक प्रश्न आहे त्या बसलेल्या सर्व भाविकांना, तोंड जर देवाने प्रत्येकाला दिले, त्या तोंडामध्ये वाचा किती प्राण्याला दिली? तोंडामध्ये वाचा किती प्राण्यांना दिली? फक्त मानवाला. मग ती कशा करता दिली? याचं असं झालं आणि निंदा करण्याकरता दिली, बरोबर ना. तोंड देवाने दिले निंदा करायला, बरोबर का? नाही. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्याले सुख पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे, वाणीने काय करा? देवाचं नामस्मरण करा. पण आपण ते करत नाही, आपण त्या देवाला विसरलो. आपण जरी त्या देवाला विसरलो पण तो देव अजून आपल्याला विसरला नाही. ऐका, भजन करणाऱ्यांचा सांभाळ देवाने केला, असं कधी झालंय का? भजन करणाऱ्यांचा सांभाळ देव करतो आणि जे भजन करत नाही त्यांना कोण सांभाळतो? त्यांनाही कोण? देवच. हा देवाचा उपकार आहे. तुम्ही त्याची भक्ती केली तरी तो तुमचा सांभाळच करणार आहे, आणि जर केली नाही तरी तो तुमचा सांभाळच करतोय. हा देवाचा उपकार आहे तुमच्यावरती, आमच्यावरती. कारण की नाथ महाराज म्हणतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकळी ऐसे नाही. सर्व जीवांचं भरण पोषण करणारा तो देव आहे, म्हणून त्याला विसरू नका, त्याला विसरू नका. दुसरी गोष्ट आहे, देव झाला, काळाला विसरू नका. काळाला विसरू नका. का? तर आपण जरी काळाला विसरलो पण तो काळ आपल्याला विसरला नाही. तो काळ आपल्यावरती त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा लावूनच आहे, तयार आहे, तत्पर आहे.
घडी काळ वाकयाची पाहे अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाकयाची पाही अजून किती आहे अवकाश. ऐका काळ आपल्यावरती रात्र दिवस सीसीटीव्ही कॅमेरा लावून बघतात. रात्र दिवस आपले तरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होतात पण देवाचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद होत नाही. मग प्रत्येक वेळा अनेक वेळा सांगत असतो आपल्या संपत्तीचे वारसदार आपली मुलं होती. आपल्या संपत्तीचे वारसदार आपली मुलं होती पण आपल्या कर्माचे वारसदार आपणच आहोत. लक्षात ठेवा काय आपल्या कर्माचे वारसदार आपणच आहोत. चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगली फळ मिळणार आहे आणि वाईट कर्म केलं की त्याची फळ वाईट मिळणार आहे. भोगपूर्ण घडी संचिता वाचुनी करावी निमणी समाधान. मग ऐका आपल्या कर्माचा वारसदार आपणच आहोत. आपली मुलं होणार नाही आपल्या मुली होणार नाही. मग ऐका आपल्या संपत्तीचा आपल्या सत्तेचा आपल्या संपत्तीचा इस्टेटचा प्रॉपर्टीचा हिशोब आपली मुलं करतील. काय आपल्या संपत्तीचा हिशोब आपली मुलं करतील पण आपल्या कर्माचा हिशोब देव करणार आहे हे लक्षात ठेवा. काय आपल्या कर्माचा हिशोब देव करणार आहे म्हणून कर्म चांगलं करा. पण माणूस असा आहे चांगलं झालं की मी केलं आणि वाईट झालं कोणी वाईट झालं देवाने केलं किंवा दुसऱ्याने केलं. कोणी कोणाचं वाईट करायला बसलं नाही. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे का देवासी रुसावी तुका म्हणे का देवासी रुसावी मनासी पुसावी काय केले. तुम्ही मनाला विचारा काय माझं केले. देवाला का रागवता देवावरती का रुसता. देवावरती रागवू नका देवावरती रुसू नका. का तर मागे तुम्ही जर चुकीचं कर्म केलंय त्याची फळ चुकीचीच भेटणार ना. म्हणून ऐका देवाचं काम काय आहे जसं तुमचं कर्म आहे तसं फळ द्यायचं काम देवाचं आहे. सुंदर भावगीत आहे पहा. आपण प्रत्येकाचं पाठ आहे. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट कोणी त्या जीवन आपुले दुःख जगी करण्या कष्ट देह वेगळे करी काही देह वेगळे करी काही आत्मा होतो नंतर जैसे जाचे कर्म जैसे फळ घेतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ घेतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे दान. मृत्यूला चुकवी कोणी थोर असो अथवा सा. सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग नश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. काय करतो देव जे तुम्ही कर्म केले त्याचं फळ देण्याचं काम देतो. म्हणून चांगलं कर्म करा चांगलं राहा चांगलं वागा. चांगलं होत असेल ना गावात तर त्यांना सहकार्य नाही करता आलं तर करू नका पण कमीत कमी नावं तर ठेवू नका. एखादा पुढारी असेल एखादा गावचा सरपंच असेल कार्यकर्ता असेल गावच्या विकास कामामध्ये तो लक्ष देऊन काम करत असेल तर त्याला कोणी विरोध करू नका. का तर चांगलं काम आहे. वाईट कामाला नक्की विरोध करा. वाईट कामाला नक्की आडवे या पण चांगल्या कामाला आडवी येऊ नका. तर माणसं असे वाईट कामाला आडवी येणार नाही पण चांगल्या कामाला आडवे आल्याशिवाय राहणार नाही. चांगलं खपत नाही पण ऐका भला किसे का कर न सके तू बुरा किसे का मत करना.
पुष्प नहीं बन सकते तो तुम काठी बन कर मत रहना. नाही तुम्हाला चांगलं करता आलं एखाद्याचं तर नका करू, पण कमीत कमी दुसऱ्याचं वाईट तर करू नका ना. एखादा चांगलं काम करतो करू द्या त्याचं त्याला. आपल्याला नाही जमत ना शांत बसा, पण माणूस स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि आपल्या मराठी माणसाचा तर हमखासच आहे. जेव्हा जेव्हा हिंदूंना पारतंत्र्यात राहण्याची वेळ आली त्याला एकमेव कारण आहे, हिंदूंनी हिंदूचे पाय ओढले. हिंदूंनी हिंदूंचे पाय ओढले, त्याच्यामुळे हजारो वर्ष हिंदूंना गुलामगिरीत राहावं लागलं, पारतंत्र्यात जगावं लागलं. आजही हिंदू झोपलेला आहे. तुम्ही अजून असे झोपलेले राहिला की 50 वर्षांनी पुन्हा गुलामगिरी करावं लागेल तुमच्या आमच्या पुढच्या पिढीला. म्हणून सावध व्हा. आपल्या माणसं पुढे चालले त्यांना पुढे जाऊ द्या, त्यांना सहकार्य करा, मागे ओढू नका. पाय ओढण्यापेक्षा एकमेकाचे हात ओढा आणि पुढे चाला. हात ओढून पुढे चालू, हाताला धरा, एकाला मागे राहिला चल बाबा धर, त्याला अवसान त्यात पुढे घेऊन चाल. म्हणून मंडळ ऐका, माझा मुद्दा हा चालला होता की काळाला विसरू नका, कारण की काळाचा सीसीटीव्ही रात्रंदिवस आपल्यावरती वाट ठेवून आहे. पण आपण काळाला विसरलोय, पण काळ आपल्याला विसरला नाही. आणि तिसरा विषय आहे, आपल्या जन्मदात्या माता पित्यांना विसरू नका. का तर आईबाप जर नसते तर आपला जन्म झाला नसता. त्या आईबापामुळे आपल्याला ही दुनिया पाहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. म्हणून त्या आईवडिलांची रात्रंदिवस पूजा करा, त्यांची सेवा करा. का अरे एक वेळेस देवाची सेवा करून आपले गेलेले आईवडील मिळणार नाही. देवाची सेवा करून गेलेले आईवडील आपल्याला परत मिळणार नाही. पण आपल्या आईवडिलांची सेवा करून तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईवडिलांची सेवा करा. का भक्त पुंडलिकाने काय केलं? आईवडिलांची सेवा केली. तर किती दिवस, किती महिने, किती वर्ष? महिने नाही, वर्ष नाही, तर युग. तर 4 युग का नाही. युग 28 विटीवरी उभा वामांगी रखुमा ही दिसे दिव्य शोभा. 28 युग झालं पुंडलिकरायाच्या आईवडिलांची सेवा चालू आहे. म्हणून तर त्या देवाला अजून पंढरपूर सोडता आलं नाही. का तर एका आईवडिलांच्या भक्ताचं तो पराक्रम आहे. आईवडिलांच्या सेवा करणाऱ्या मुलाचा तो पराक्रम आहे. आईवडिलांची सेवा होऊन जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळावरून पंढरीला आला आणि पुंडलिकाला म्हणते, पुंडलिका अरे मी तुला भेटायला आलोय, जरा सेवा बंद कर आणि मला भेट. तो पुंडलिकाया म्हणतात, देवा तुला भेटायला मला सध्या वेळ नाही, माझी आईवडिलांची सेवा चालू आहे, माझी सेवा झाल्यानंतर मी तुला भेटेल, तोपर्यंत तू माझी भिक्षा करायला येऊ नको. असं म्हणल्यानंतर देवाने प्रश्न केला, अरे पुंडलिका मी तोपर्यंत करू काय? मग पुंडलिकराया म्हटले, पाठीमागे वीट पडली होती, वीट घेतली आणि ती वीट पाठीमागच्या दिशेने टाकली. गारे मेरे मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे पुढीक मागे बिरकारी निरीत, मागे बिरकारी निरीत. प्रेमाने पुंडलिकरायाने वीट मागे टाकली आणि त्या विठ्ठलाला सांगितलं, देवा जोपर्यंत माझी सेवा चालू आहे तोपर्यंत या विठीवरती उभा राहा, माझी सेवा झाली की मी तुला भेटायला येतो. अजून सेवा झाली नाही. परिणाम एका आईवडिलांच्या सेवेचा पराक्रम जगाच्या मालकाला अजून वीट सोडता आली, अजून वीट सोडता आली नाही. मग ऐका, पंढरपूरला जाणारे प्रत्येक भाविक आपल्याला दिसतात, पण ऐका घरातले विठ्ठल आणि रखुमाईची जर पूजा होत नसेल ना तर तो पंढरपूरचा पांडुरंग आपल्याला पावणार नाही. तो म्हणा, अरे घरातला विठोबा उपाशी ठेवलाय आणि माझ्या भेटीला कशाला? घरातला विठ्ठल म्हणजे तुझा बाप आणि घरातली रखुमाई म्हणजे तुझी आई, यांची पूजा कर, मी तुला घरी भेटायला येतो. काय यांची पूजा कर, मी तुला घरी भेटायला येतो. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, किंवा सकळ तीर्थांची एधुरी जे का माता पितरी सेवेसी केर शरीर लोण कीजे. सर्व तीर्थ ही आईवडिलांच्या चरणामध्ये असतात, म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. मग आज एका मातेने
आपल्यातून देहावसान केलेलं आहे, तिचा निष्क्रियतेच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मग आईचे काय उपकार असतात आपल्यावरती, तर ते उपकार शब्दात मांडता येणार नाही. इतके अगणित उपकार आईचे आपल्यावरती आहे. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, या दोन शब्दांचं मिलन म्हणजे आई. अहो, आईचं जगणं म्हणजे काय, तर केवळ आणि केवळ लेकरांसाठी, केवळ आणि केवळ लेकरांसाठी ती जगते, तिला आई म्हणतात. तुमचं आमचं जीवन जगणं वेगळं आणि आईचं जीवन जगणं वेगळं. कारण की तुकोबा म्हणतात, लेकराचे हित वाहे माऊलीचे चेता, ऐशी कळवळ्याची जाती करी लावावी ना प्रीती, पोटी भार वाही त्याची सर्वस्वही साई, तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे लेकुराचे गीत. ऐका, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त तिची मुलं असतात, तिच्या मुली असतात, बाकी दुसरा विषय नाही. अहो, जेव्हा आपण आजारी पडलो तेव्हा ती रात जागा असायची. कोण? आपली पत्नी, बायको का? नाही. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली आई, आपण आजारी पडलो की रात जागायची. ऐका, आणि वयात आल्यानंतर मुलगा म्हणतो आईला आणि बापाला, तुम्हाला काही कळत नाही. जर आईला कळत नसतं तर तिने लहानपणी डोळ्यात काजळ घालण्याऐवजी मिरची पावडर घातली नसते का? घातली असते ना, तिला कळत नसतं. पण का? तिला सर्व कळत होत. अहो, स्वतःच सुख बाजूला सारलं, पण लेकरांच्या सुखामध्ये ऐका तिला आनंद होता, त्याला आई म्हणतात. जिला आनंद होतो लेकराच्या सुखामध्ये तिला आई म्हणतात. स्वतः ती उपाशी राहते पण आपल्या लेकरांना पोटभर खाऊ घालते, तिला आई म्हणतात. आपल्या लेकराचं जेवण झालं की तिला जेवल्यासारखं वाटतं, मन तृप्त होतं. आणि ऐका, तिची लेकरं जर उपाशी राहिली तर तिला वाटतं देवा, अरे का असं करतोय, मला उपाशी ठेवतोय, ते मी मान्य करते, मी सहन करते, पण माझ्या लेकरांना पोटभर जेवायला विनंती करते. रात्रंदिवस मुलांचा विचार तिच्या अंतःकरणात सोडा. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, त्याला आई म्हणतात. मग अशी आई आज आपल्या या ढोबळे परिवारातून निघून गेलेली आहे. मग या आईने जीवन जगत असताना संघर्ष सहन केला. लवकरच पाठीबुवांचं दुःख असं निधन लवकर झालं ना, थोडासा सहवास लाभला आणि त्यांच्या पाठच्या एवढ्या मुलांना सांभाळणं ही जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी. संघर्षातून हे कुटुंब पुन्हा स्थिर करण्याची ताकद फक्त एका स्त्रीमध्ये असते बरं का. एखाद्या माणसाची पत्नी गेली की पत्नी गेल्यानंतर पुरुष तेवढा खंबीरपणे जगू शकत नाही, तेवढं खंबीरपणे एखादी स्त्री जगते, एखादी आई जगते. मुलांचे वडील, त्यांची पत्नी वारल्यानंतर मुलांचे वडीलही जगतात, पण तेवढा खंबीरपणे त्यांना मुलाचं संगोपन करता येत नाही जेवढं संगोपन आपला पती गेल्यानंतर एक आई आपल्या लेकरांचं जेवढं खंबीरपणे संगोपन करते ती आई असते. मग ऐका, लवकरच पतिदेवाचं दुःख निधन झालं, पण मग संसाराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवून या माऊली आपल्या मुलांना, मग बाळूभाऊ असतील, रमीलाताई असतील, संपूर्ण परिवारातील नातू असतील, बंधू असतील, यांना योग्य वळण लावलं आणि यांना संघर्षात उभं कसं राहायचं हे शिकवलं. मग मंडळी, आई वडिलांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जगणारी आता दोघे परिवारातील बाळूभाऊ असतील, रमीलाताई असतील, संपूर्ण परिवार असतील. का हो, या मातेचं आज हा सोहळा या ठिकाणी होतो का, तर या मातेने आमच्यावरती केलेला एक उपकार आहे. त्या मातेमुळे आम्ही विश्व पाहतोय. म्हणून मंडळी, आई वडिलांना कधी विसरू नका. मग जीवन जगत असताना हा देह आपल्याला मिळालाय कशा करता? भजना करता मिळालाय ना, भजन करा. मग 5 सेवा या देहाने करता आल्या तर पहा, 5 सेवा या देहाने करा, तुमच्या देहाचं सार्थक होईल. 5 सेवा करा. त्यातली पहिली सेवा आहे देवाची सेवा करा. देवाची सेवा केली तर तुम्ही आश्रमावर व्हा.
देवाची सेवा आज साधू संतांनी केली. आज ज्ञानोबरांना संजीवन समाधी घेऊन 728 वर्ष झाली. किती? 728 वर्ष झाली माझ्या माऊलीला संजीवन समाधी घेऊन. पण आजही तुम्ही आम्ही भजन करताना काय म्हणतो? ज्ञानोबा तुकाराम. का? तर त्यांनी देवाची सेवा केली, आजरामर झाले. तुकाराम महाराजांनी देवाची सेवा केली, आजरामर झाले. मानव देह घेऊन वैकुंठाला गेले डायरेक्ट. प्रयाणकारी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा मने सकळ संता कोशविले. ऐका, मानव देह घेऊन वैकुंठाला गेले. का? देवाच्या सेवेचा पराक्रम, सेवेची ताकद. म्हणून देवाची सेवा करा, आजरामर व्हा. नाही देवाची सेवा जमली तर देशाची सेवा करा, तुमच्या देहाचं सार्थक होईल. काय करा? हा देह देश सेवेसाठी खर्च करा. सैनिकांसारखा, आर्मीच्या जवानांसारखा रात्रंदिवस, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, पण रात्रंदिवस आपल्या भारत मातेचा संरक्षणाचा विचार ज्यांच्या अंतःकरणात आहे ना, त्या सैनिक बांधवांना या ठिकाणाहून शतशत नमन आहे. का? तर रात्रंदिवस तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा, तुम्ही आम्ही सुखाचे 2 घास खावे, म्हणून ते मात्र तिथे रात्रंदिवस पहारा देतात. नाही का? मग सैनिकाची, देशाची सेवा का करायची? तर देशाची सेवा करता करता जर येणा करायची आपल्याला शहीद होण्याचा योग आला तर तिथे स्वर्ग आहे. सैनिकाचा परमार्थच काय? हाच परमार्थ आहे, देश सेवा. म्हणून हा देह देश सेवेच्या कारणे लावा. नाही देवाची सेवा करता आली, नाही देशाची सेवा करता आली, तर तिसरी सेवा आहे, धर्माची सेवा करा. धर्माची सेवा करता करता माझा शंभू राजा त्या कोल्हापूरच्या संगमावरती आजरामर झाला, प्राण सोडला, पण धर्म सोडला नाही. म्हणून तर माझ्या राजाला म्हणताना आपण म्हणतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. का? आबासाहेब मी प्राण सोडला पण धर्म सोडला नाही. हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच आज बलिदान देतोय. मी माझा धर्म सोडणार नाही. परिणाम माझा राजा आजही आजरामर झाला. 338वी आपण पुण्यतिथी बलिदान मास साजरा केला या वर्षी. 4थी सेवा आहे ती म्हणजे गोमातेची सेवा. या देहाने गोमातेची सेवा करा. का? या विश्वामध्ये आता पूर्वीचा काळ प्रत्येकाच्या दारामध्ये गावरान गायी होत्या. गावरान गायी होती म्हणून रोगराई नव्हती, सर्व आरोग्य संपन्न होते. ऐका, गावरान गायी सांभाळा, जर्सी सांभाळायच्यात ना सांभाळा, पण उदरनिर्वाह करता. पण त्याचबरोबर आपल्या गावरान गायीची संगोपन करा, जोपासना करा. का? तर त्या गावरान गायीच्या पायामध्ये साक्षात भगवंताचा वास आहे. तिच्या अंगामध्ये गोमूत्रामध्ये गंगा आणि शेणामध्ये लक्ष्मी आहे. काय आहे? शेणामध्ये लक्ष्मी आहे आणि गोमूत्रामध्ये गंगा आहे. म्हणून त्या गायीचं संगोपन करा, तिची सेवा करा. का? ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी भगवान श्रीकृष्णाचे पाय. मग पूर्वीचा काळ आपण पाहिला, प्रत्येकाला आरोग्य चांगलं होतं. आज आता या मातेने 98 वर्ष जीवन जगलं. कशामुळे? तर पूर्वीचा काळ गोमातेची सेवा म्हणजे मुक्या जनावरांची सेवा. आणि मुक्या जनावरांच्या सेवेत काय ताकद आहे ना, हे आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. ऐका, गोमातेची सेवा करा. पूर्वीचा काळ प्रत्येकाकडे आरोग्य होतं. का? सारवलेली घरं होती. काय? घरं सारवलेली होती, रस्ते साधे होते, तेव्हा माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरी झाले आणि माणसंही रस्ते डांबरी झाले आणि माणसंही डांबरट झाली. पहिली घरं साधी होती तेव्हा माणसं ही साधीच होती. हो, साधं सापराचं घर होतं. त्या व्यक्तीला कोसारा मारायचा, कसं जीवन जगलेली ही पिढी आहे. आता आमच्या नशिबात ते नाही आलं, पण आता चांगली भरशी आली, त्याच्यामुळे आरोग्य ढासळलं. सारवलेली घरं असायची पण कधी थंडी लागली नाही. आता भरशी पाय घेऊन देत नाही. पूर्वीचा काळ सुखाचा समृद्धीचा होता. का? तर प्रत्येकाच्या दारात आपल्या हिंदूंची प्रिय असणारी गोमाता दारात सुखाने नांदत होती, गोड घास खात होती. आज प्रत्येकाच्या दारात कुत्रा आला, कुत्रा घरात राहतो
गाई गावचा उकेल एवढा काय शोकांतिका आहे या भारत भूमीमध्ये. गाई आपल्या हिंदूची देवता असताना आज गाई भटक्या जनावरांसाठी फिरते आणि कुत्रा मात्र घरातही येऊ नये असं शास्त्र सांगतं. पण कुत्रा आता फॉर्च्युनर मध्ये बसतोय, फिरतोय, घरात फिरतोय. ऐका, कुत्र्याला सांभाळू नका असं मी म्हणत आहे. कुत्रा जेवढा सांभाळताय ना, कुत्रा सांभाळा चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर गायी सांभाळा. गायी इकडे तिकडे दिसतात, त्याचं संगोपन करा. त्यांना गायी इकडे तिकडे फिरताना दिसली तिला या गाडीमध्ये घाला आणि गोशाळेत पोच करा. चांगली सेवा करणारी गोशाळा आहे तिथे तिला पोच करा, तिची सेवा करा. आणि पाचवी सेवा तुम्हाला मला सांगायची ती म्हणजे आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा करता करता पुंडलिक रायाने पांडुरंगाला उभं केलं. मग आपल्याही जीवनामध्ये आपल्यालाही पुंडलिक व्हायचे. श्रावण बाळाने काय केलं? आई वडिलांची सेवा करता करता अंध माता पिता आहेत आणि अंध माता पित्यांना घेऊन तो श्रावण निघाला होता तीर्थयात्रेला. आणि तीर्थयात्रा करत असताना अयोध्येच्या जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्या श्रावण बाळाला त्याच्या वडिलांना आईला तहान लागली म्हणून तो पाणी शोधण्याकरता गेला. आणि पाणी शोधण्याकरता तलावापाशी गेल्यानंतर दशरथ राजाने शब्दभेदी बाण मारला आणि त्या श्रावणाचा हृदयाचा धोका चुकला महाराज. हृदयामध्ये तो बाण शिरला, घुसला, श्रावण गतप्राण होणार. तेव्हा त्याने आरुळी दिली बाण लागल्यामुळे. आणि तेव्हा दशरथ राजा पाहतोय की कोणी स्वापत नसून हा तर मानव आहे, हा तर माणूस आहे, तर हा सामान्य माणूस आहे, तर हा ब्राह्मण आहे, उच्च कुलभूषित आहे, हा ब्राह्मण आहे, उच्च वर्णीय आहे आणि याला माझ्या हातून बाण लागला. तेव्हा तो श्रावण बाळ आपल्यालाही बनायचंय. तेव्हा तो मरत असणारा श्रावण बाळ त्या दशरथाला सांगतो, राजा अरे माझ्या प्राणांचा विचार करू नको, मी आता क्षणार्धात मरणार आहे. पण राजा तुला माझी मरता मरता एक माझी शेवटची इच्छा, माझी विनंती आहे काय? अमुक अमुक झाडाखाली माझे वृद्ध माता पिता, अंध माता पिता माझी वाट पाहत बसलेले आहेत, त्यांना तहान लागेल, त्यांना पाणी देण्याकरता मी आलो होतो. राजा माझी शेवटची इच्छा आहे, काय कर? माझ्या आई वडिलांना तेवढं पाणी पाच. एवढे शब्द बोलला श्रावण बाळ आणि गतप्राण झाला. किती प्रेम आई वडिलांवर. राजा शेवटी गेला आई वडिलांपाशी श्रावण बाळाच्या. तेव्हा श्रावण बाळाच्या आईने आवाज दिला, श्रावणा आलास का? राजा एक नाही दोन नाही, श्रावणा आलास का? राजाच्या मुखातून एक उद्गार नाही. तेव्हा श्रावणाची आई म्हणते, श्रावणा अरे राग आला का? तुला पाणी आणायला पाठवलं म्हणून राग आला का? बोलायचं नाही का? तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार. कोण म्हणतंय? श्रावण बाळाचे माता पिता. मग काय त्या श्रावणाचं त्या आई वडिलांवरती प्रेम आणि काय त्या आई वडिलांचं त्या श्रावणावरती प्रेम, अनन्य भावाचा संबंध होता. तेव्हा ती माता माऊली म्हणजे जोपर्यंत श्रावणात तू बोलत नाही तोपर्यंत आमच्या नरणीमध्ये नरणीच्या खाली एक घोटही आम्ही पाण्याचा घेणार नाही. परिणाम नाहीला जाणे राजाला बोलावं लागलं. राजा बोलला की मी अयोध्येचा राजा दशरथ आहे आणि माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झाला, तुमच्या मुलाला बाण लागला, परिणाम तुमचा मुलगा गतप्राण झाला. एवढे दोन शब्द ऐकले. तुमचा मुलगा श्रावण माझ्या बाणाने गतप्राण झाला. तेव्हा श्रावणाचे आई वडील सांगतात, काय राजा आई, अरे मोठ्या अंतकरणाने इथे आलास, पण आमच्या बाळाची दुःखद वार्ता घेऊन आलास. राजा आई, तू जसं आज आमच्या लेकराला मारलंय तसं एक दिवस तुलाही पुत्रवियोगाने मारावं लागेल. तू जसं आज आमच्या मुलाचा आणि आमचा वियोग केलाय, टाटाटूट केली, एक दिवस तुझ्या आई जीवनामध्ये तुझ्या पुत्राचा वियोग तुझ्यापासून होणार आहे. तुला पुत्रवियोगाने मारावं लागेल. आज आम्ही आमचा मुलगा आमच्यात नाही, तर आज आम्हीही इथे या लोकांना राहत नाही. काय प्रेम त्या माता पित्यांचं आपल्या मुलावर असतं. मग प्रत्येक आई बाबाचं प्रेम आपल्या मुलावरती एवढं असतं का? प्रत्येक आई बाबाचं. मग आई मुलाला जन्म देते, पूर्वीचा काळ नाही, पण अलीकडच्या काळात सिजर होत असताना डॉक्टर विचारतात सिजर करावं लागेल. तेव्हा ती
गरोदर असणारी जी महिला आहे ना, जी ताई आहे ना, ती सांगते काय, डॉक्टर साहेब सिजर करायची वेळ आली तरी करा, पण माझ्या बाळाला वाचवा. किती उदार अंतकरण असेल लेकराप्रती. आपल्या अंगाला साधं 1.5 पान कापलं तर आपण 10 दिवस हात धरून बसतोय. काय आपल्या लेकरासाठी ती आई, ती माऊली काय यातना सहन करते. म्हणून ऐका, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेनेच हा देह आपला कृतार्थ होईल, अन्यथा नाही. मग 5 सेवा तुम्हाला सांगितल्या, देवसेवा, देशसेवा, धर्मसेवा, गोसेवा आणि आपल्या आई वडिलांची सेवा. यांची सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्या देहाचं सार्थक होऊन जाईल. आपल्याला दुसरा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. मग या देहाला आपण आलोय ना, मानवतेने जगायला शिका, मानवतेने राहायला शिका. एवे दावे करण्यात आयुष्य वायाला घालू नका. दुसऱ्याची निंदा करण्यात आयुष्य वायाला घालू नका. एका आदर्श मातेचा दशकरा विधीच्या निमित्तानं बोलत असताना सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपण किती प्रॉपर्टी कमवली, सोबत काय घेऊन जाणार आहे. ऐका, आपण येताना काही आणलं नाही व्यावहारिक दृष्टीने आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. येताना आपण काही आणलं नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. पण आध्यात्मिक दृष्टीने याचा विचार जर आपण केला तर येताना आपण काहीतरी आणलंय आणि जाताना आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत. काय आणलंय येताना आपण, तर कर्म घेऊन आलो. येताना आपण भोगत्व न घडी संचिता वाचुनी, मागच्या जन्मात कर्म घेऊन आपण इथे जन्माला आलोय. ऐका, आणि या जन्मातून या देहातून आपण काय घेऊन जाणार आहे, तर आध्यात्मिक कारण आहे. आपण इथून आपलं कर्मच घेऊन जाणार आहोत. पैसा, सत्ता, संपत्ती सर्व इथे राहील, पण आपण केलेलं कर्म हे मात्र आपल्या सोबत येणार आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं बोला. कसं बोला, तर माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे शब्द बोला, खरे बोला आणि मवाळ बोला, ज्ञानोबा राय म्हणतात. पण आपण चांगलं बोलत नाही, चांगलं वागत नाही, चांगलं राहत नाही, चांगलं पीत नाही. दुर्दैव आहे. म्हणून तर ज्ञानोबारांना म्हणावं लागलं काय, विषयी ना बरे पाडू, गोड परमार्थ लागी कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कडू विषय आपल्या जीवाला प्रिय झाला आणि गोड परमार्थ कडू झाला. म्हणून ऐका, हा देह त्याच्याकरता मिळाला नाही. मग कशाकरता मिळाला, तर सेवेला घेतलेल्या भूमीमध्ये भगवान श्री ज्ञानोबा राय आणि भगवान परमात्मा सांगतात काय, तरी झडझडून वाहिला निघ ये भक्तीची वाटेला. मग अर्जुनाने देवाला प्रश्न केला, देवा तू म्हणतोय सर्व प्रपंचाची माया सोड, म्हणजे झाडून दे, टाकून दे आणि भक्तीच्या वाटेला लाग. मग अर्जुन माणूसच होता ना, अर्जुन माणूसच होता. तो देवाला म्हटला, देवा भक्तीच्या वाटेला लागल्यानंतर माझा फायदा काय, फायदा काय म्हणल्यानंतर देव म्हटला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझ्या भक्तीच्या वाटेला तू लागला, परमात्माच्या वाटेला लागला, तुला माझं दुर्लभ असणारं वैकुंठ लोक तुला प्राप्त होईल, हा फायदा आहे. पण माणूस भक्तीच्या वाटेला वाट लागल्यानंतर येतो. कधी भक्तीची वाट कधी सापडते, वाट लागल्यानंतर. आता काकडा करणारी एक जुनी आमची मंडळी आहे, आमचे दाखले बाबा आहेत, वारकरी जीवन जगले. काकड्यामध्ये सुंदर महाराज वर्णन करतात, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड मज नाही हात पाय, डोळा पडली जापड कर्णय बधीर झाली, वाचा बोली बोबड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली, अवघी करती आडहाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. ऐका, अहो आपल्याला हाड झाल्यानंतर देवाची वाट दिसते, मग देव स्वीकारेल का, देव स्वीकारेल. देवाजवळ जाण्याकरता आता तुम्ही जुनी जाणती शेतकरी मंडळी आहात. आता या परिसरातली बरीच मंडळी मुंबईला असतात. मुंबईला आता इथली बरीच फुलं जातात, फळं जातात.
फ्रूटवाले आहेत, फुलवाले आहेत. फुलाचा व्यापार मोठा आहे मुंबईमध्ये. याच भागातून जास्त फुलं फळं जातात. ऐका, आता देवाला आपण फुलं वाहतो, सुकलेली वाहतो ना, बरोबर का? जी फुलं सुकलेली पार, ती सुकलेली फुलं देवाला वाहतो का? नाही. कशी फुलं असतात देवाला? टवटवीत, ताजी, तवाणी, आताच उमललेली. मग ऐका, देवाला जर टवटवीत फुलं आवडत असतील, देव सुकलेली फुलं स्वीकारतो कधी? नाही. मग ऐका, आपण जर आपला देह सुकला, कधी तोंडाने नीट बोलता येत नाही, डोळ्याने नीट दिसत नाही, हाताने नीट तांब्या उचलत नाही, आणि तेव्हा आपण देवाच्या भक्तीच्या वाटेला लागलो, उपयोग होईल? तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा भक्तीच्या वाटेला वाट लागल्यानंतर लागू नका. तुम्ही आताच तरुण आहात ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. पण आपण भक्तीच्या वाटेला उशिरा लागतो. उशिरा नका लागू. आता जागी कुठा जागी व्हावी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवा कथा जन्माच्या. पण आपलं रात्रंदिवस आपण देवाचं भजन करायचं सोडून दिलंय, आणि रात्रंदिवस आपण पैसा कमवण्याच्या नादात सगळं विसरून बसतोय. माणुसकी विसरून बसतो. पैशापुढे माणूस कोणालाच विचारायला तयार नाही, जुमानाला तयार नाही. मग कोण आला त्याला त्याच्या पाशी ठेवतात, स्वतः पैशामध्ये मात्र गुंग राहतात, मग्न राहतात. पण मला सांगा, माणसाचं समाधान कधी होईल? अहो, गेल्या वर्षी उदगीरला कार्यक्रमाला गेलो होतो, लातूरच्या खाली. तिथे कार्यक्रमाला गेल्यानंतर काही मुलं सोबत होते, काळकरी विद्यार्थी आम्ही सोबत. कीर्तन झाल्यानंतर काही मुलं म्हणले आम्हाला जेवायचे. 8 दिवस तिथे कीर्तन झाल्यानंतर मग त्या माता माऊलीने सुंदर स्वयंपाक बनवून दिला. म्हणजे 9-7 वाजता तर जेवलेच, पण पुन्हा 11 वाजता स्वयंपाक बनवायला लावला, नाश्ता बनवायला लावला. 11 वाजता जेवल्यानंतर मग शेवटी काल्याचा दिवस आला. काल्याच्या दिवशी मी त्या माता माऊलीला म्हणलं, त्या मावशीला म्हणलं, आई साहेब, जेवढी ठेप आमची घरी होत नाही तेवढी ठेप तुम्ही आमची ठेवली. आम्ही आम्हाला रात्री 12 वाजता 11 वाजता तुम्ही नाश्ता विद्यार्थ्यांना खाऊ घातला, जेवायला दिलं. तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. तेव्हा त्या माता माऊलीने दिलेले उद्गार, शब्द माझ्या कानात आजही गुणगुण करतात. त्या माऊलीने सांगितलं, महाराज, अहो, पोटाची भूक अन्नाने भागते. काय? पोटाची भूक अन्नाने भागते, पण मनाची भूक कशानेच भागत नाही. मग आपल्याला पैशाची भूक लागली, भागली का? आपल्या पोटाला जर 4 भाकरी लागत, आपण 4 भाकरी खाऊन पोट भरू शकतो. पण मला सांगा, असा कोणता श्रीमंत आहे की त्याची पैशाची भूक भागली? असा कोणता श्रीमंत आहे ज्याची पैशाची भूक भागली? त्याला बक्षीस देऊ आपण, त्याचा सत्कार करू, आहे का? पाहायला मिळणार नाही. अहो, अंबानी सारखा श्रीमंत माणूस आजही पळतोय ना. मग तुम्ही आम्ही तर कुठंच बसत नाही, आपण सर्वसामान्य. मग मंडळी आहे का, आपलं समाधान होत नाही, आपलं फक्त आशा वाढत चालली. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता देशा क्षण पावला, माया विसरला जीव माझा. इतकी आशा, इतकी आशा, तिच्या आशेचा आपली निराशा होते, पण आपलं समाधान होत नाही. एक राजा होता, आणि त्या राजाचा नियम होता काय? आपल्या गावात जो कोणी याचेकरी भिकारी त्याच्या मनाचं समाधान होतोपर्यंत त्याला दान द्यायचं. कळतंय ना तुम्हाला? त्या याचकाचं समाधान होतोपर्यंत त्याला दान द्यायचं. मग राजा फेर फटका मारत असताना त्याला गावातील नदीजवळ एक भिकारी दिसला. नदीजवळ भिकारी दिसल्यानंतर राजाने शिपायाला आज्ञा केली आणि म्हटला, त्या झोळीमधून तांब्याचं नाणं काढ आणि त्या भिकाऱ्याच्या हातावरती दे. तांब्याचं नाणं शिपायाने भिकाऱ्याच्या हातावरती दिलं, आणि भिकारी आनंदाने उड्या मारू लागला, देवाचे आभार मानू लागला. देवा, अरे काय, रोज लोकांच्या पाया पडू पडू मागतोय, पण रोज लोकांनी रुपयाही दिला नाही. आज न मागता मला एक तांब्याचं नाणं घेतलं. देवा, तुझ्यासारखा तूच आहेस बाबा, तुझ्यासारखा दयाळू तूच आहेस. आणि तू भिकारी नाचता नाचता आनंदाच्या भरामध्ये त्याला भान राहिलं नाही. माणसाला 2 गोष्टी भान राहत नाही बघा. राग आल्यानंतर माणसाला भान राहत नाही, आणि जास्त आनंद झाल्यानंतरही माणसाला, दुःख झाल्यानंतरही माणूस रडतो, आणि जास्त आनंद झाल्यावर माणूस रडतो. बरोबर ना? दुःखाश्रू वेगळे आणि आनंदाश्रू वेगळे. या भिकाऱ्याला आनंद झाला होता, याला भान राहिलं नाही.
नाचता नाचता याच्या हातातून ते तांब्याचं नाणं खाली पडलं. जसं खाली नाणं निसटलं ते डायरेक्ट नदीमध्ये पात्रामध्ये पडलं. मग भिकाऱ्याचा आनंद कुठे गेला बाबा? कुठे गेला त्याचा आनंद? नदी पात्रात. मग भिकारी खाली वागला आणि ते नाणं शोधू लागला, पण त्याला ते नाणं काही सापडे ना. बराच प्रयत्न केला त्याने. राजा तिथेच उभा होता. अरे याला तांब्याचं नाणं दिलं तरी याचं समाधान झालं नाही. शिपायाला सांगितलं चांदीचं नाणं दे. चांदीचं दिलं. भिकारी 5 मिनिटं चांदीचं नाणं घेऊन नाचला. नाचता नाचता त्याला आठवलं, अरे आपलं पहिलं नाणं कुठे पडलंय? ऐका, मग माणूस वर्तमान विसरून जातोय भविष्याच्या चिंतेमध्ये, ऐका, आणि भूतकाळाच्या विचारांमध्ये विसरून जातोय वर्तमानात सुख. याने चांदीचं नाणं बाजूला ठेवलं आणि त्या तळ्यामध्ये हात घातला. कशा करता? बोला की. तांब्याचं नाणं शोधण्याकरता. राजा तिथेच होता. म्हटलं याचं समाधान अजून झालं नाही वाटत. राजाने शिपायाला सांगितलं सोन्याचं नाणं दे. सोन्याचं नाणं दिलं. भिकारी 5 मिनिटं नाचायला लागला. पुन्हा त्याला आठवलं आपला आनंद कुठे गेलाय? आपला आनंद कुठे गेलेला पहिला? पाण्यात. कुठे? नदीत. सोन्याचं नाणं बाजूला ठेवलं आणि वर्तमानाचं सुख विसरून भूतकाळाच्या चिंतेमध्ये आपलं जीवन घालवू लागलं. असं झालं, तसं झालं होतं, असं झालं होतं, तसं झालं होतं, याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं. आपण जसं करतो ना तसं तो भिकारी त्या भूतकाळाच्या चिंतेत नाणं सापडते का, नाणं सापडते का? त्या राजाने त्या भिकाराला प्रश्न केला, अरे बाबा तुला तांब्याचं नाणं दिलं, चांदीचं नाणं दिलं, सोन्याचं नाणं दिलं, तरी तुझं अजून समाधान झालं नाही का? तेव्हा त्या भिकाऱ्याने दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. मार्गावर लक्षात घ्या हे उत्तर. तो भिकारी म्हणला, हे राजा, अरे तू मला तुझं संपूर्ण राज्य जरी दिलं ना तरी माझं समाधान तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत, बोला की, जोपर्यंत माझं तांब्याचं नाणं नदी पात्रातलं मला सापडत नाही तोपर्यंत माझं मनाचं समाधान होणार नाही. मग ऐका, अशी आपली अवस्था झाली. भिकारी सोडा, आपण तेच आहोत. आपण जुन्या भूतकाळातल्या विचारांमध्ये इतके गुंततोय वर्तमानाचं सुख आपण उपभोगायचं विसरून गेलो. याने असं केलं होतं आणि त्याने हे काय आहे, हे तांब्याचं नाणं आहे ना, याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं. वर्तमानाचा आनंद विसरून गेला. चांदीचं नाणंही विसरला आणि सोन्याचं नाणंही विसरला. ऐका, मग असं माणसाचं जीवन आहे. किती मिळू द्या समाधान होत नाही. मंडळी, म्हणून परमार्थाला लागा, भक्तीच्या वाटेला लागा, भक्ती करा. बोलायचं ना अजून? कारण की आपण काय करतोय, भक्तीच्या वाटेला लागण्याकरता प्रयत्न करतोय. आता एका माणसाने आयुष्यभर 2 नंबरचा व्यवसाय केला, म्हणजे नको ते कुठाने गेले. पण ऐका, तो एक दिवस गावामध्ये सप्ताह वाजता आला, तसा आपल्या गावात आहे. किती दिवसात सप्ताह? 15 दिवसाचा. भाग्यवान गाव आहे. आमच्या गावामध्ये 7 दिवसाचे होतात. पण तुमचं गाव भाग्यवान आहे. गेली अनेक वर्षापासून 15 दिवसात सप्ताह. याला भाग्य लागतो. काहीतरी परंपरा अशी वारकरी नागरी बाबांसारखं वारकरी आहे, अधिष्ठान आहे, मार्गदर्शक आहे, आनंद आहे. 15 दिवसात सप्ताह. भक्तीच्या वाटेला लागा आणि भक्तीच्या वाटेला लागत असताना मागे आपल्याकडून काही चुका झाल्या असतील त्या सोडून द्या. ऐका, वाघ्या कोळी कसा होता आणि तो झाला कसा याचा विचार करा. आता तुम्ही म्हणसाल की महाराज आम्ही पाठीमागे तर खूप चुकीचे काम केलेले आहे आणि आता आम्ही परमार्थाला लागलो, लोक आम्हाला नावं ठेवतील, करून लागला आणि परमार्थाला लागला. पण ऐका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुका तुकोबरा जामीन आहे. तुकोबरा म्हणतात मागचं सोडून द्या. वाघ्या कोळ्याने मागचं करणं सोडून दिलं. परिणाम त्याचा वाल्मिक ऋषी झाला. तुम्ही वाल्मिक ऋषी होऊ शकता. वाल्मिक कराडचे नाही बरं का. आता तुम्ही बीडला द्याल हा विषय, वाल्मिक ऋषी. आता तुम्ही वाल्मिक कराड लावसा ना, त्याचा सोडून वाल्मिक ऋषी होता. वाल्मिक वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे? परमार्थाला लागल्यामुळे. म्हणून तुम्ही भक्तीच्या वाटेला लागा. मागे सुद्धा झाला ना त्या सोडून द्या, पण आजपासून सुद्धा आता उघडी डोळी जरी अद्याप नकळे तरी मातेची या कोळी दगड आला पोटासी येता मग येता का. प्रवचन सेवेमध्ये जेव्हा बोलत असताना जे काही बरोबर बोलत असेल ते गुरुवाऱ्यांचं आहे, साधू संतांचं आहे. चुकीचा एखादा सिद्धांत गेला असेल, चुकीचं एखादं वाक्य गेलं असेल तर ते मोठ उदाहरण अंतकरणाने माफ करा, माफी मागतो.
11-15 मध्ये द्या आणि जाता जाता या आदर्श माऊलीला, कैलासवासी औसाबाई पाटील ढोबळे या आजीला, या आईला, या माऊलीला, या आदर्श बहिणीला, या आदर्श पत्नीला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पवित्र गोडगंगेच्या तीरावर कैलासवासी गंगा भागीरथी औसाबाई पाटील ढोबळे वय वर्ष 98 या मातेच्या दसऱ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व ढोबळे कुटुंबियांच्या ज्येष्ठ विविध राजकीय, अध्यात्म, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वच नातेवाईक, पाहुणे मंडळी, आपण सर्वजण या दुःखामध्ये सहभागी झाले. आताच या ठिकाणी हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज भालेराव आळंदी यांनी या मातेच्या पवित्र आज्ञा सदगती लाभावी म्हणून महाराजांनी या ठिकाणी सांगितलं, आई वडिलांसारखे दुसरे दैवत नाही, परंतु मिळालेल्या आयुष्यामध्ये जे जीवन आपण व्यतीत केलं ते फार महत्वाचं आहे. महाराजांनी दाखला देखील दिला की ज्याचं कर्म चांगलं असेल त्याला निश्चित प्रकारे आयुष्य चांगलं लाभलेलं असतं. म्हणून खऱ्या अर्थाने आदर्श सर्वगुणी संपन्न असणारा हा संपूर्ण ढोबळे परिवार आणि या परिवारामधील एक खऱ्या अर्थाने एक आदर्श माता, अति मोठा परिवार, पूर्वीची अतिशय कष्टाची कामं करीत असताना सर्वांना सामावून घेण्याचं काम या मातेने केलं. आणि या मातेच्या पाठीमागे असणारा म्हणून त्यांचा मुलगा बाळासाहेब असेल, नातू मच्छिंद्र असतील, 2 मुले गोंडाबाई व प्रमिला, या मुली, नातू, नातवंडे, सुना, असा एकंदरीत मोठा परिवार. या मोठ्या परिवारामध्ये आपल्याला आचार विचार देण्याचं काम, जीव लावण्याचं काम देखील खऱ्या अर्थाने या मातेने केलं. आणि या मातेच्या संपूर्ण परिवाराने ज्यावेळेला 98 वर्षाचं आयुष्य मिळतं त्यावेळेला निश्चित प्रकारे मातेची देखील चांगल्या पद्धतीची सेवा या परिवाराने केलेली आहे. त्यामध्ये बघा त्यांचे मुलगे बाळासाहेब असतील, ते देखील मुंबई सारख्या ठिकाणी वेगळे काम केलं, त्यानंतर गावाला आले, त्याही ठिकाणी समाज घडवण्याचं काम केलं, सहकार्य केलं. अतिशय शब्दामध्ये मृदू आणि नातू देखील मच्छिंद्र आज गावामध्ये सर्वांगीण विकासामध्ये कायमस्वरूपी त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. मी या ठिकाणी अधिक जास्त वेळ देत नाही. भगवंताने चिरशांती देवी अशी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि महाराज आमच्या ढोबळे कुटुंबियांच्या वतीने, उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच्या वतीने आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत, आभार. त्या ठिकाणी बरेचसे मान्यवर श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय जोगेशजी निकम साहेब आहेत, गजानन सेठ गाडगे, माजी कस्टम अधिकारी चंद्रकांत सेठ बोराडे, श्वेता किरण ढोबळे, सरपंच दशरथ कोणाजी जाधव, सुभाष संपत जाधव, माजी सरपंच देखील आणि बरेचसे सर्वच पाहुणे मंडळींना काहींना श्रद्धांजली समर्पित करायची. त्यांना विनंती आहे आपण 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली समर्पित करायची. प्रथमतः विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण शेठ ढोबळे हे श्रद्धांजली हे श्रद्धांजली समर्पित करतील. संप्रदायाचं भूषण हरिभक्त तांबे महाराज त्याच्या स्मरणार्थ ग्रामदैवत मुक्तागिरी मंदिर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर 1500 रुपयाची देणगी या ठिकाणी आणली आहे. त्याचप्रमाणे मच्छिंद्र बाळू ढोबळे यांकडून ही देणगी प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे कैलास गंगा भागीरथी औसाबाई पाटील ढोबळे यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र सोनमाळ खंडोबा मंदिर चिंतामळा 1001 रुपया. त्याचप्रमाणे संगमेश्वर मंदिर, संगम शंकर मंदिर, दत्त मंदिर 500 रुपये. संत सावतामाळी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर तारगाव 500 रुपये. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर प्रासादिक गजनी मंडळ गावचे भूषण 500 रुपये. त्याचप्रमाणे श्री संगमेश्वर विद्यालय पारगाव 500 रुपये. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव 500 रुपये. ज्येष्ठ नागरिक संघटना पारगाव 500 रुपये. त्याचप्रमाणे ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिर पारगाव आजींच्या नाती सौ धनश्री दत्तात्रय कराळे अवसरी खुर्द
251 रुपये. सौ तृप्ती हेमंत कानपेटी मुंबई 251 रुपये. सौ सोनल किसन करंडे काठापूर 251 रुपये. त्याचप्रमाणे आजींच्याच नाती धनश्री दत्तात्रय कराळे अवसरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 251 रुपये. तृप्ती हेमंत कानपेटी 251 रुपये. सौ सोनल किसन करंडे काठापूर 251 रुपये. आजींच्या पंतू यांच्याकडून ग्रामदैवत कुलदैवत मुक्तादेवी मंदिरासाठी सौ निकिता राहुल मेटांगे पंती अमरावती 251. सौ वेदिका प्रताप भालेराव पंती कळम 251 रुपये. कुमारी हार्दिका मच्छिंद्र डोबळे पंती चिजगाई 251 रुपये. कुमार अवधूत मच्छिंद्र डोबळे पंतू 251 रुपयाची देणगी या ठिकाणी मातेच्या स्मरणात आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र सोमनाथ खंडोबा मंदिर चिजगाई मळा आजींच्या पंती व पंतू सौ निकिता राहुल मेटांगे पंती अमरावती 251. सौ वेदिका प्रताप भालेराव पंती कळम 251 रुपये. कुमारी हार्दिका मच्छिंद्र डोबळे पंती चिजगाई मळा 251. कुमार अवधूत मच्छिंद्र डोबळे पंतू 251 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे सोमनाथ खंडोबा मंदिर सौ प्रमिला दामू टाकी मुलगी यांकडून या मातेच्या स्मरणार्थ 501 रुपयाची देणगी आलेली आहे. चिजगाई स्मशानभूमी सुधारणा सौ प्रमिला दामू टाकी मुलगी यांकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. पारेश्वर मंदिर प्रमिला दामू टाकी मुलगी यांकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव या शाळेसाठी सौ प्रमिला दामू टाके या मुलींकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. मुक्तादेवी मंदिर प्रमिला दामू टाके यांच्याकडून 501 रुपया. ज्ञानेश्वर प्रासादी भजनी मंडळ 501 रुपया याप्रमाणे या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे. कैलासवासी गंगा भागीरथी हंसाबाई पाटीलराव डोबळे यांच्या स्मरणार्थ सौ कोंडाबाई किसन बोरहाडे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव 501 रुपया. गंगा भागीरथी हंसाबाई पाटीलराव डोबळे यांच्या स्मरणार्थ कोंडाबाई किसन बोरहाडे यांच्याकडून संगमेश्वर माध्यमिक विद्यालय 501 रुपया. त्याचप्रमाणे सौ कोंडाबाई किसन बोराडे यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 501 रुपया. गंगा भागीरथी हंसाबाई पाटीलराव डोबळे यांच्या स्मरणार्थ कोंडाबाई किसन बोराडे यांच्याकडून मुक्तादेवी मंदिरासाठी 501 रुपया व सोमनाथ खंडोबा मंदिरासाठी 501 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. सर्व देणगीदारांचा आम्ही ग्रामस्थ मनापासून ऋणी आहोत. त्या ठिकाणी यानंतर श्रद्धांजली समर्पित करतील बाबाजी सेठ गाडगे, सुरेश बांगर, संजय आतकरी, त्याचप्रमाणे विलास गोरडे, सेठ शांताराम दरेकर, किसन पिंगळे या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतील. सन्माननीय पूजा पेट्रोलियमचे सर्व सचिन शेठ देवळे श्रद्धांजली समर्पित करतील. नंतर गजानन सेठ दाते गंगा भागीरथी हंसाबाई पाटील डोबळे यांच्या अभिषेक रॅलीच्या निमित्ताने उपस्थित असलेले डोबळे कुटुंबियांचे आप्तेष्ट पारगाव पंचित पुरस्कृत ग्रामस्थ बंधू आहेत. या ठिकाणी हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज भालेराव यांनी खूप सुंदर असं प्रवचन या ठिकाणी सादर केलं आहे. महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं. माय बापे केवळ काशी केले जावे ते कसे कुंडलिके काय केले परब्रह्म उभेटे तैसा होई सावधान हृदय हरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची सोय. हे प्रमाण या कुटुंबियांसाठी अगदी लागू पडते. आजींची सेवा आमचे मार्गदर्शक मित्र मच्छिंद्र भाऊ असतील, आजींचा मुलगा आमचे बाळदादा असतील, या कुटुंबावरती संस्कार या आजींनी केले. परंतु जन्माला आलेली व्यक्ती कधीतरी जात असते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, व्यक्ती जरी गेली तरी ती जिवंत एका रूपाने राहत असते आणि ते रूप कोणतं आहे का ते संस्काराचं रूप आहे. म्हणून आजींचं वास्तव्य संस्कार या कुटुंबात नेहमीच राहणार आहे, त्याबद्दल शंका नाही. देह जरी नाशवंत असला तरी आत्मा मात्र अजर अमर आणि अक्षर आहे. परंतु त्यालाही पुढे छेद देऊन आत्मा हा काळ आणि अंतराळ याच्याही पलीकडे जात असतो.
त्याचा प्रवास खूप मोठा असतो. हे सर्व करत असताना त्या जीवनाचा प्रवास संपल्यानंतर सुद्धा मन आणि आत्मा, ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे, सहस्र सांडीची मग नूतन वेळीची, तसे देहांत राजे स्वीकारीचे चैतन्य नाही. जन्माला आलेली व्यक्ती जातच असते, परंतु ती कसं जीवन जगली, आपल्या कुटुंबावरती कसा संस्कार घडवला, हे पुढच्या पिढीतून दिसून येत असतं. आणि आमच्या मच्छिंद्र दादाकडे जर पाहिलं तर आजींचा संस्कार मुलांवरती झाला आणि मुलांचा संस्कार त्या आज मच्छिंद्र दादावरती झालेला आहे. आणि हा संस्कार पुढे चालत राहील हीच आजीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. मी या ठिकाणी आधी काही न बोलता या गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच श्वेताताई किरण ढोबळे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच नितीन ढोबळे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या वतीने मी आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर कचरदास गायकवाड, बाबाजी दौंडकर, शांताराम दौंडकर, सचिन दौंडकर या सर्वांच्या वतीने गजानन शेठ दाते साहेब श्रद्धांजली समर्पित करतात. कैलासवासी गंगाबाई हंसाबाई पाटीलराव ढोबळे यांच्या अंत्यक्रिये निमित्ताने आज उपस्थित सर्व समाज त्या ठिकाणी जमलेला आहे. आणि हा दुःखांकित असा परिवार आहे, तो पण त्याचे बाळासाहेब पाटीलबा ढोबळे आणि मच्छिंद्र पाटीलबा ढोबळे हे त्यांचे तरी वारस आहेत. 8वी ते 11वी पर्यंत एकाच वर्गात शिकलो आणि त्यामुळे या कुटुंबाचा फार जवळून असा संबंध आलेला आहे. आणि या प्रेमाच्या पोटी हे बागा पाटील ढोबळेच काय, परंतु संपूर्ण चिजगाय वस्तीमध्ये एक प्रेमाचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि म्हणून या कुटुंबावर माझं अत्यंत असं प्रेम जवळून झालेलं आहे. आणि त्यामुळे या कुटुंबाला माझ्या जाती परिवार चव्हाणच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ काका कुटुंब त्यांच्या वतीने भावपूर्ण सहकार्य वाहतो आणि थांबतो. काल स्पर्श झालेला आहे. सुरेश बाळाराव, बाळासाहेब सातपुते, रामभाऊ सातकरे, विनायक भोजने, दत्तात्रय काळे, भटकळ कवणे, रवींद्र तुतारे, काळूराव गडे, श्रीपती गायकवाड, वारणे गायकवाड, मधुकर गायकवाड, कृष्णा निरोस्कर, नामदेव मुळे, प्रकाश पाटील, प्रकाश शेठ तावडे, दत्तात्रय गावडे, शरद तावडे, भगवान गायकवाड, हर्षद सावंत, सुजल पाटील, जनार्दन गायन, नितीन शिंदे, भीमाजी भांगर, प्रकाश तावडे, संभाजी रबाजी तावडे, दशरथ आवटी, माधव आवटी, बाळे आवटी, बाळासाहेब सारकर, प्रभाकर कराळे, किसन बोराडे, डॉक्टर नागर भोजे, विष्णू देवणकर, वेलगरकर, सकाराम गायकवाड, विजय इतके उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच्या वतीने, या सर्वांच्या वतीने सर्वात शेवटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी डिजिटल सभापती सन्माननीय देवदत्त निकम साहेब एक श्रद्धांजली समर्पित करतील. आणि तदनंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचं ऋण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण शेठ ढोबळे हे ऋण व्यक्त करतील. तसा दानाने कार्यक्रमाची सांगता होती. हौसाबाई पाटील ढोबळे त्यांना पिंडदान निमित्तानं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर कुटुंबियांचे अत्यंत पै पाहुणे, ज्यांची प्रवचनरूपी सेवा समर्पित झाली ते हरिभक्त पराय सोमनाथ महाराज भालेराव, शोका कुलबंधू आणि भगिनींनो, जवळपास 100 वर्षाचं आयुष्य मानलेला त्या ठिकाणी लाभलं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता त्या कालखंडामध्ये अनेक लोक मुंबई सारख्या शहरामध्ये गेले आणि त्यामध्ये पाटीलराव ढोबळे हे देखील मुंबईला पिंपरीमध्ये नोकरीच्या निमित्तानं सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांचा काळ तिथे गेला. पती जरी मुंबईला असले तरी पाठीमागे कुटुंबाची जबाबदारी या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे इथं सांभाळल्याने त्या गावीत राहिले. त्यानंतर पुढे चिरंजीव त्यांचे बाळासाहेब उर्फ बागायचे हे देखील वडिलांच्या जाग्यावरती पीपीटी मध्ये त्यांनी देखील नोकरी त्या ठिकाणी दिली, दाते साहेबांनी देखील सांगितलं. आणि अशा परिस्थितीत आपलं जीवन इथे शेतीवर जगत असताना एक चांगल्या प्रकारचं मोठं बागायत क्षेत्र या परिवाराचं ही सगळी जबाबदारी माध्यमात स्वीकारली. आज पुढच्या पिढीमध्ये मच्छिंद्र देखील मुंबई सारख्या शहरात स्वतःचा व्यवसाय करत असताना गावामध्ये देखील सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान लागलेलं आहे. आणि जिल्हा एवढं प्रदीर्घ 100 वर्षाचं आयुष्य लाभलं ही एक सुखी समाधानी आणि नंतर आजारपणामध्ये देखील सोन असेल, नागवंड, पतवंड या सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा केली. आज पश्चात झाला मोठा विषय परिवार त्यांची कन्या असेल
मुलाखतीच्या ताऱ्याने जे दुःख झालं ते सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देऊन उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती. सर्व आमच्या ढोबळे कुटुंबियांच्या ज्येष्ठ नातेवाईक सगळे गेली 9 दिवसापूर्वी आमच्या आजींचं म्हणजे कैलासवासी औसाबाई पाटीलबा ढोबळे वय वर्ष 98 यांचं अल्पशा आजारानं दुःखद असं निधन झालं आणि आपण सर्वजण या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी खरं तर अंत्यविधीच्या वेळी देखील आपण सर्वजण अपतेष्ट नातेवाईक सर्व पाहुणे मंडळी आपण सर्वजण आमच्या दुःखामध्ये सहभागी त्या ठिकाणी झालेला होता. आज देखील आपण सर्वजण आमच्या दुःखामध्ये सहभागी होऊन आमचं दुःख अंक करण्यासाठी आपण सर्वजण आमच्या प्रती प्रेम आदर भाव ठेवून या ठिकाणी सर्वजण आमच्या दुःखामध्ये सहभागी झालेला आहोत. मी आपणा सर्वांचंच आमच्या ढोबळे परिवाराच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि या आजींना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित